आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी तसंच अल्पभूधारक, मजूर आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक शैक्षणिक निर्णयांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। या निमित्ताने मराठा समाजाच्या मोर्चामधील एक महत्त्वाची मागणी पूर्ण करण्यात आली आहे। ईबीसी विद्यार्थ्यांसाठी सरकारची खास घोषणा। फी प्रतिपूर्तीसाठीची 1 लाखांची मर्यादा वाढवली। 6 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांनाही यापुढे फी प्रतिपूर्ती। शेतकरी, मजूर, आदिवासींच्या मुलांना निवास खर्च असे एकाहून एक मास्टर स्ट्रोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी लगावले। 6 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्व घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना जाहीर करून युती सरकारनं ईबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या मोठा दिलासा दिलाय। इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल। राज्यात सध्या लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चामध्ये आरक्षणाबरोबरच शिक्षण क्षेत्रात ईबीसी मर्यादा वाढवण्याची मागणी करण्यात येते। मराठा आरक्षणाचा निर्णय न्यायालयीन लढाईत अडकलाय, त्यामुळे मराठ्यांचा रोष काही प्रमाणात कमी करण्यासाठी ईबीसी मर्यादा 1 लाखावरून थेट 6 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली। या योजनेमध्ये 6 लाखापर्यंत इन्कम असलेल्या सर्वांना ही योजना आता लागू करण्यात आलेली आहे। ज्याप्रमाणे ओबीसीला सवलत आहे 50%, राज्य सरकार त्याची प्रतिपूर्ती करते, त्याचप्रमाणे आता 6 लाखापर्यंतची इन्कम असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ही योजना लागू होईल। ईबीसीची मर्यादा वाढवण्याच्या या निर्णयाचं विरोधकांनी देखील स्वागत केलंय। मात्र लाखो विद्यार्थी आता या कक्षेत येणार असल्यानं वेळेवर फीची प्रतिपूर्ती व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। ही सगळी मलमपट्टी आहे। फी प्रतिपूर्तीचा विषय पाहतो, आता सामाजिक न्याय विभागाचे सुद्धा फ्री प्रतिपूर्तीच्या अनेक योजना मागासवर्गीयांसाठी सुद्धा आहेत। कुठे होते वेळ फ्री प्रतिपूर्ती वेळेवर? लोकांची 2-2 वर्ष लोकांच्या फीज प्रतिपूर्ती होत नाही। दरम्यान या निर्णयावरून आता राजकीय श्रेयाची लढाई सुरू झाली आहे। शिवसेनेनं मागणी केल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। दसऱ्याला मी मागणी केली, आज आपल्या मंत्र्यांनी तिकडे तो पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ती मागणी तात्काळ मान्य करून जो गोरगरीब विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, आता महाराष्ट्रामधला कोणीही शिक्षणाला वंचित राहणार नाही। हा एक महाराष्ट्रासाठी फार मोठा निर्णय झालेला आहे। एससी, एसटी आणि ओबीसी समाजासाठी क्रीमी लेअरची मर्यादा यापूर्वीच सरकारनं 6 लाख रुपये केली आहे। आता ईबीसीची मर्यादा 6 लाखांपर्यंत वाढवल्यानं मराठा समाजासह इतर समाजातील गरीब विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होणार आहे। सरकारनं या निमित्तानं शैक्षणिक आघाडीवर पुरोगामी पाऊल उचलल्याचं मानलं जातंय। अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।